प्रेक्षकांनो, कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा भाग तुम्ही ऐकत आहात अनघा अवित स्टोरी ह्या आपल्या चॅनलवरती। चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण रोज या मालिकेचे रिव्ह्यू तुमच्यासाठी मी घेऊन येणार आहे। तर मालिकेच्या सुरुवातीला आज आपण बघतोय रस्त्यावर काही लोक झोपलेले असतात आणि एका गाडीने 4 लोकांना उडवले आणि गाडी चालवणारा मुलगा हा दारूच्या नशेत आहे आणि अल्पवयीन दिसतोय। तो खाली उतरतो आणि खूप घाबरतो त्या लोकांना अशा पद्धतीने मेलेलं बघून आणि आता तो कोणाला तरी फोनवर बोलतोय आणि त्याला तिथे उलट्या सुद्धा झाल्यात। आता इकडे या इन्स्पेक्टरला पण कॉल आला या ॲक्सिडेंटचा। जमदाडे मॅडम त्या ॲक्सिडेंटच्या तिथे आधीच हजर झाल्यात। आता काही रिपोर्टर्स तिथे क्राईम सीनवर जातात तेव्हा जमदाडे त्यांना थांबवत, क्राईम सीनवर असं यायचं नसतं, कळत नाही का तुम्हाला? आता त्या रिपोर्टर्स म्हणतात की मी अमक्या चॅनलकडनं आले आहे। आता ही जमदाडे म्हणते मला माझं काम करू द्या, म्हणजे तुम्हाला नंतर कळेल काय झालंय काय नाही। आणि जमदाडे मॅडम म्हणतात की मी आता भुईवाडी पोलीस स्टेशनला नसते, मी दुसऱ्या एरियात जॉईन झाले। तर ही रिपोर्टर एकेरी भाषेत बोलते आता विजय भोसलेंना की तुम्ही त्या विजय भोसलेला रिपोर्ट करत नाही वाटतं। ओ रितू मॅडम, तुमचं जे नाव असेल ते आदराने नाव घ्यायचं सरांचं, आणि तुमच्यासारखे रिपोर्टर असतील पण आमच्या सरांसारखं दुसरं कोणीच नाहीये। तर तिला कोणाचा तरी कॉल आलाय आणि जमदाडे तिथून निघून जाते आणि आता कुठल्या तरी बड्या आसामीची ती गाडी आहे। तर आता इकडे न्यूली मॅरिड कपल तुम्ही बघत आहात। इन्स्पेक्टर भोसले आणि बोशुंदरा मॅडम यांचं लग्न झालंय बरं का, आणि हे कपल हनीमूनवरनं परत येत आहे। झालं बाबा एकदाच आपल्या भोसले सरांचं लग्न। भोसले सर जरा रोमॅन्टिक झालेले दिसताय आणि बोशुंदरा पण लाडात आली। विजय म्हणताय की गेलेला तोल सावरायला नवरा हजर असेल बरं का। आता बोशुंदरा म्हणते हो माहिती आहे मला। मग आता हे जवळ घेत असतात तिला तेव्हा बोशुंदरा म्हणते काय हे रस्त्यावर? आता विजय म्हणतात की हो टेक्निकली आपण घरी जात नाही तोवर आपला हनीमून सुरू आहे। बोशुंदरा म्हणते जा चल बॅग घे। विजय म्हणतात तू जास्ती करू नको हा। आता ही बोशुंदरा म्हणते आता सुचतंय का तुला? अख्ख्या प्रवासात मी बघत होते तुझ्याकडे आणि तू घोरत होतास। आता विजय म्हणतो तू मला उठवलं का नाहीस मग? बोशुंदरा म्हणते चल जा आता। नवीन कपल आहे बाबा, लक्षात घ्या। तर प्रेक्षकांनो, आता या इन्स्पेक्टरांनी त्या हिट आणि रनच्या प्रकरणाची चौकशी सुरू केली। आता हा ड्रायव्हर त्यांनी बदललाय, म्हणजे अल्पवयीन मुलगा दिसला होता ना, तर ह्या माणसाने सगळा आड स्वतःवर घेतलाय। ते इन्स्पेक्टर म्हणत असतात ए बाबा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाय तुझ्यावर, गाडी तूच चालवत होता ना? तो ड्रायव्हर कबुली देतो की हो मीच गाडी चालवत होतो। मालिकेमध्ये नवीन कलाकार आणि नवीन केस आता आली आहे प्रेक्षकांनो, त्यामुळे आता मालिका जबरदस्त हिट होणार, म्हणजे आहेच आपली मालिका हिट, त्यात शंकाच नाही। बोशुंदरा आणि विजय घरी पोहोचलेत। विजय म्हणत असतो काय यार तुला काय प्रॉब्लेम आहे? अख्ख्या रस्ता गाजवलाय आपण, माहिती आहे का तुला? काय प्रॉब्लेम काय लोकांना? जर मी माझ्या बायकोसोबत रोमॅन्स करत असेल तर विजयची बहीण येते आणि म्हणते आम्हाला प्रॉब्लेम आहे हा। विजय हसतो आणि म्हणतो आमचा रोमॅन्स चोरून ऐकू नकोस हा। आता देवयानी म्हणते चला नाव घ्या बरं दोघं जण। मग आता बोशुंदरा आणि विजय हसतात, कारण आता विजय म्हणतो हा देवयानी। मग आता देवयानी म्हणते ए चल हसू नकोस हा, नाव घ्यावंच लागतं हनीमून नंतर, पद्धत आहे तशी। आता विजय म्हणतो चला आता स्टॉक संपलाय मी नाही घेणार नाव। मग आता बोशुंदरा म्हणते मी नाव घेते। आता विजय म्हणतो हिचं कशाला ऐकतेस तू? देवयानी म्हणते शाबास चल होऊन जाऊ दे नाव आता। मग बोशुंदराने गोड नाव घेतलंय। हनीमून वरून आलंय मिस्टर आणि मिसेस भोसले। हनीमून वरून आलायत मिस्टर आणि मिसेस भोसले। बोशुंदराबाई जाग्या आणि आमचे भोसले मात्र झोपले। छान नाव घेतलंय तिने। आता विजय चिडतो आणि म्हणतो सारखं काय माझ्या झोपेवर येता तुम्ही? तेवढ्यात आता या विजयची आई आली आणि म्हणते अरे वा आलात बोशू, तुझा सत्कारच करायला हवा बाई। 7 दिवस कामाशिवाय बसलेला चिकू झेलणारी तू एकमेव व्यक्ती आहेस बाबा। पुन्हा एकदा या पोलिसांची चौकशी दाखवली आहे आणि आता तो ड्रायव्हर सांगत असतो आमचे ते रितू बाबा आहेत ना ते होते माझ्यासोबत। ड्रायव्हर पुढे काही बोलणार तेवढ्यात जमदाडे तिथे पोहोचून रिपोर्ट करते की हे घ्या सर बॉडी पोस्टमॉर्टमला पोहोचवल्यात मी। आता ते इन्स्पेक्टर म्हणतात तुम्ही तिथे कशाला गेला होतात? काय हो बाई काय गरज होती तुम्हाला तिथे जायची? अशा ठिकाणी बायकांनी जाणं चांगलं असतं का? नसतं, बायकांना झेपत नसतं ते। तुमचे ते विजय भोसले साहेब त्यांना जायचं नसेल म्हणून पाठवत असतील ते बायकांना, पण आम्ही नाही पाठवत असं लेडी ऑफिसरला मॉर्ज रूम मध्ये। नंतर आमच्या डोक्याची कटकट होते, भूक लागत नाही, झोप येत नाही, सुट्टी पाहिजे। आणि ए सुनील तू का नाही गेला रे तिथे? बाई माणसाला पाठवलं, तुम्हाला ना सुट्ट्याच देणार नाही मी। आता प्रेक्षकांनो असं दिसतंय की हा जो इन्स्पेक्टर आहे जमदाडे ज्याच्या अंडर काम करते तो जरा ऑर्थोडॉक्स दिसतोय मला। जमदाडेला म्हणत असतो भुईवाडी विसरा आता, मी विजय भोसले नाहीये, मी स्वतः काम
काम करत असतो, बायकांना कामाला लावत नाही. आता जमदाडेची सटकली आहे. जमदाडेला तो म्हणत असतो आम्ही आमचं बघू, जे सांगितलं ते करा. आणि आता तो फोनवरती कोणाशी तरी बोलतोय. तो जमदाडेला सांगतो की शब्दकोडी सोडवायची, चला निघा. इन्स्पेक्टर कोणाला तरी मिळालेला आहे आणि सांगतो की साहेब सगळं काही तो ड्रायव्हर आपण सांगतोय तसंच बोलतोय. विकी बाबांना सांगा आपलं काम झालंय आणि काही टेन्शन घेऊ नका, मामलेदारांनी काम केलंय असं सांगून द्या. तर इकडे आता हनीमूनची चौकशी चालू आहे. देवयानी सांगत असते विचारत असते बोशुंदराला फोटोज दाखव ना. पण आता 2-3च फोटो घेतलेत बोशुंदराने आणि ती म्हणते झालं आता. देवयानी म्हणते किती अनरोमॅन्टिक आहात रे तुम्ही, साईट सीन नाही केलं का. भोसले म्हणतो तिथे महाबळेश्वरला कसलं साईट सीन करणार होतो आम्ही, घोड्यावर बसलं की झालं. भारी येतं भोसले साहेब. असो, तर आता बातमी ऐकली आहे भोसले साहेब, बातम्या लावल्यात त्यांनी टीव्हीवर आणि या हिट आणि रनची बातमी त्यांना कळली आहे. आता भोसले विचार करतात की काय 4 दिवस बरा स्वर्गात होतो मी. पण आता ते बातमी बघितल्यानंतर ती देवयानी म्हणते अरे हो तुला माहिती नाही का, अरे ॲक्सिडेंट झाला आणि ते खूप मोठी बडी आसामी होती म्हणे. मग आता बातमीमध्ये कळतं त्यांना कोणीतरी सारडा म्हणून माणूस आहे. देवयानी म्हणते कोण आहे हा सारडा. मग आता बोशुंदरा सांगते की कोणीतरी सोशल इंडस्ट्रियल आहे आणि सोशल वर्क पण करतो. बातम्यात सांगितलं जाते की ड्रायव्हरला अटक करण्यात आली आहे आणि नरहरी सरडांच्या ऑफिस बाहेर आहेत ते रिपोर्टर अशी बातमी देतात. बातम्यात असं सांगितलं जाते की नरहरी सरडा उपोषण करणार आहे, ते फक्त पाण्यावर राहणार आहेत वगैरे वगैरे. विजय विचार करतात खरं तर मला कळत नाहीये 4 माणसं एवढ्या मोठ्या माणसाच्या गाडीखाली चिरडले गेलेत, त्यांनी प्रकरण मोठं का केलंय. आता देवयानी म्हणते चूक तर त्या ड्रायव्हरची आहे ना. विजय म्हणतात बरोबर आहे तुझं, पण मला हेच कळत नाहीये की गाडीमध्ये सारडा फॅमिलीचं कोणीच नव्हतं, मग हा ड्रायव्हर मध्यरात्री गाडी घेऊन का गेला असेल. देवयानी म्हणते काय इन्स्पेक्टर भोसले लगेच ड्युटी मोड ऑन झाला का तुमचं, बोर आहेस ना दादा तू. आता ही देवयानी तिथून निघून जाते तेव्हा बोशुंदरा विजयच्या जवळ येऊन म्हणते ए विजय टेक्निकली तू घराच्या बाहेर जात नाही तोपर्यंत तू सुट्टीवरच आहेस ना. आता भोसलेचं सगळं लक्ष टीव्हीकडे असतं. बोशुंदरा म्हणते काय रे विजय बघ ना माझ्याकडे, आणि विजय तिची तंद्री तोडून टाकतो आणि बोशुंदरा वैतागून निघून जाते. असो, तर आता प्रेक्षकांनो ज्याने कोणी हा ॲक्सिडेंट केला आहे ना तो अल्पवयीन मुलगा, तो प्रचंड दारू पितोय अजून आणि आता तिथे त्याला भेटायला एक इसम आलाय आणि तो त्याचा काका आजोबा आहे. तर देवयानी बोशुंदराला म्हणत असते वहिनी माझं ना काम आहे बघ तुझ्याकडे, मला आपल्या घरात ना बघण्याचा कार्यक्रम करायचा आहे. विजय म्हणतो ए बाई राहू द्या, माझ्यावरून तू जे इन्स्पायर होऊन हे सगळं करतेस ना ते बस झालं. नाही म्हणजे माझा खूप खर्च झालाय, आधीच हनीमूनही झालाय माझा, आपण खर्च केलाय नाही. पण तरी सुद्धा देवयानी म्हणते दादा जरा कान उकडून ऐक. विजय म्हणतो हिला सांगा माझ्याशी नीट बोल म्हणून. देवयानी म्हणते माझ्यासाठी नाही करायचा आहे मला कार्यक्रम, माझी मैत्रीण आहे तिच्यासाठी चहा पोहायचा कार्यक्रम करायचा आहे मला, चालेल का असं तुला विचारते. विजय म्हणतो कोण मैत्रीण. मग आता ही सांगते मिता. मग आता देवयानी म्हणते ए वहिनी माझी क्लासमेट होती ग ती, जमेल ना तुला हे सगळं. तिचं लग्न ठरलंय ग, ती देवरूपची असल्यामुळे तिचं इथं कोणी नाही, ती ठरवत होती हॉटेलमध्ये करावा बघण्याचा कार्यक्रम, पण घरी कम्फर्टेबल वाटतं ना ग म्हणून चालेल ना ग तुला इथे केलं तर. आता बोशुंदरा थोडं चिडायचं नाटक करते आणि म्हणते ठरवलं ना तुम्ही, आता काय बाई मला चालवावंच लागेल. विजय म्हणत असतो अगं मी ओळखतो मिताला. बोशुंदरा म्हणते पण मी नाही ना ओळखत, ते सगळे आल्यावर पाहुणचार कोण करेल आणि मला वेळ नाही आहे बरं का, आणि मला असं घरात पसारा झालेला आवडणार नाही. आता ही देवयानी म्हणते मी करेल ना वहिनी सगळं. बोशुंदरा म्हणते करा ना मग तुम्ही तुमचं सगळं, मला सरप्राईजेस द्यायच्या आधी विचारायचं मला असं आवडत नाही. आणि एकदम हसायला लागते बोशुंदरा आणि म्हणते काय तुम्ही सगळे घाबरलात ना, फसला ना तू पण विजय. मग आता देवयानी म्हणते वहिनी तू नाटक करत होतीस का. बोशुंदरा म्हणते अगं विचारायचं काय त्यात, त्यांना विचार कधी येणार आहेत ते. मग आता ही म्हणते डेंजरस आहे वहिनी तू, किती घाबरवलंस तू मला. मग विजय म्हणतो मला कशाला विचारताय, मला का नाचवताय तुम्ही. देवयानी म्हणते तीच इम्पॉर्टंट आहे या घरात, ती मालकीण आहे बरं का या घराची. मग आता विजय म्हणतो मालकीण, बरं मी मालकीणबाई म्हणू का आता तुला. अरे बापरे बेल वाजली मालकीणबाई, काय करू दरवाजा उघडू का. आता देवयानी जाते दरवाजा उघडायला आणि कोण आलं असेल बरं भोसलेकडे, तर हे तुम्हाला लगेच कळणारच आहे. पण आता हा काका आजोबा आलाय त्या मुलाला भेटायला. तो बोलत असतो त्या मुलाशी की खोलीत पसारा तेव्हाच होतो जेव्हा डोक्यात गर्दी होते, नाही डोकं स्वच्छ करायला हवं तुझं. आणि तो ना जरा त्याचा माइंड रिफ्रेश करतो, हे बघ घाबरू नकोस काही झालेलं नाहीये, सगळं सेटल केलंय आपण, तू म्हण मी हिरा आहे मी डायमंड आहे असं
असं काहीतरी त्याला प्रोत्साहित करतो आणि त्याला सांगतो की अजिबात घाबरू नकोस, सगळं काही छान होणार आहे. अरे शिवरामने घेतलंय सगळं स्वतःच्या डोक्यावर. मग आता तो म्हणत असतो काका आजोबा होईल ना सगळं नीट. मग आता तो म्हणतो अरे मी आहे ना, यातून काहीही बाहेर येऊ नये, अरे त्यासाठीच प्रयत्न करतोय आम्ही, तू निगेटिव्ह विचार नको करू. आणि त्याला पॉझिटिव्ह बोलायला लावतो आणि तो मोठ्याने हसायला लागतो मुलगा. हा आता भोसलेला भेटायला आल्यात ताई आणि आता सुनबाईसाठी हार घेऊन आल्यात आणि म्हणताय सुनबाईच्या गळ्यामध्ये बेस्ट दिसेल की नाही, हाय का नाही. आता विजय म्हणतो नाही नाही आम्ही नाही घेऊ शकत हे ताई. आता ही बोशुंदरा पण म्हणते ताई ताई नको मला. मग ताई म्हणतात ए मुच्छड शिकवू नको तू तिला, अरे लग्नाचं गिफ्ट आणलंय मी, तुला द्यायला लाच नाही आणली आहे मी. विजय म्हणतो ताई ते किती महाग आहे. ताई म्हणतात काही महाग नाही आहे, 1,00,000-1.5 लाखाचं आहे फक्त. विजय म्हणतो अगं ताई तू वेडी आहेस का, नाही बाबा मी नाही घेऊ शकत हे. ताई म्हणतात तू मला ताई म्हणतोस ना, ताई म्हणजे मोठी बहीण, ताई काय लग्नाचं गिफ्ट देणार नाही का तुला. विजय म्हणतो बोल ना तू काहीतरी, मी एकटंच बोलू का. मग बोशुंदरा म्हणते खरंच नको ताई. ताई चिडतात आणि म्हणतात नाही घेणार ना तुम्ही, चालले मी आता, ताईचा अपमान करणार ना तुम्ही. देवयानी येते ताईसाठी सरबत घेऊन. मग आता ताई म्हणतात या खारुताईने सरबत आणलं म्हणजे थांबावंच लागेल की. आता ताई खाली बसतात. मग आता बोशुंदरा खूप प्रेमाने सांगते त्यांना ताई तुम्ही रागवू नका, तुमची इच्छा आहे ना मी घेते हा दागिना, पण मी घालणार नाही. ताई म्हणतात मग तुला काय तो दागिना मोरीवर खुंटीवर लटकायला दिलाय का मी. बोशुंदरा म्हणते ताई समजून घ्या ना, पोलिसाच्या बायकोने इतका महागडा दागिना घातला तर लोक त्याच्या चारित्र्यावर संशय घेतील ना. मला माझ्यासाठी माझ्या नवऱ्याचं चारित्र्य हाच खरा दागिना आहे. ताई बोशुंदरावर खूप इम्प्रेस झाल्या. त्या म्हणतात भोसले लईच चांगली बायको भेटली रे तुला, छान बोललीस ग पोरी. विशाखा असती ना आज तर तिला खूप आनंद झाला असता. विशाखा म्हणजे आठवल्या ना प्रेक्षकांनो, आता ताईंनी तिच्यावरून पैशाची ओवाळणी केली आहे आणि आता विजयला दिली आहे, पण विजय नाहीच म्हणत असतात घ्यायला. मग आता ताई म्हणतात ए विजय अरे हनीमूनला जाताना घाल गळ्यात तिच्या हार. विजय म्हणतो नाही नाही बाबा मी काही जाणार नाही आता ड्युटीवर वगैरे. आणि आता विजय बोशुंदराला म्हणतो जा नाश्त्याचं बघ बोशुंदरा. बोशुंदरा गेल्यानंतर विजय म्हणतो आधी ताई त्याला म्हणतात तुला जावंच लागेल भोसले. मग आता विजय म्हणतो ताई तू लग्नाचं गिफ्ट द्यायला आली आहेस फक्त इथे, हे मला पटतच नाही हा, म्हणजे या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही आहे. मग आता ताई म्हणतात विशाखा तुझा पठ्ठ्या तयार झाला बरं का. आणि प्रेक्षकांनो इथे विजय भोसले ऑन ड्युटी हजर झालेत आणि आता रिपोर्ट करतायत त्यांच्या ड्युटीवर. आणि हा भाग त्यांनी इथेच समाप्त केलाय. कसा वाटला तुम्हाला या भागाचा रिव्ह्यू माझ्या आवाजात नक्की कळवा. पुढे आपण बघतोय जमदाडेने विजय भोसलेंना सगळी माहिती दिली आहे, तो ॲक्सिडेंट कसा झाला, कुठे झाला वगैरे वगैरे. तर आता बघूयात ही नवीन केस कसे भोसले सॉल्व्ह करतायत ते. प्रेक्षकांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा, आणि मी दिलेल्या रिव्ह्यूला लाईक करायला सुद्धा. कारण गुन्ह्याला माफी नाही या मालिकेचा रिव्ह्यू रोज ऐका आपल्या चॅनलवर, पण त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.